नमस्कार, मी किरण आयरे. किरण किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण बघणार आहोत धना-जिरा पावडर कशी बनवायची ती. धना-जिरा पावडर ही बनवताना आपण चांगली काळजी घेतली तर ही पावडर वर्षभर चांगली टिकते. आणि आपण जेवणामध्ये साधी भाजी, साधे वरण जरी केल्याने त्यामध्ये धना-जिरा पावडर टाकली तरी त्याची चव खूप छान येते. तर चला आपण सुरुवात करूया. तर इथे मी कढई घेतली आहे आणि कढई मी गरम होण्यासाठी ठेवून दिली. आता हे धणे मी 1 किलो घेतले आहेत आणि ते चांगले साफ करून मी घेतलेले आहेत. तर आता मी त्यातील थोडे धणे मी भाजून घेते आणि 1 किलो धण्यासाठी मी पाव किलो जिरा घेतला आहे. आणि ही धना जिरा पावडर जर आपण घरच्या घरी केली तर ती चांगल्या क्वालिटीची बनते. तर इथे बघा हे धणे भाजून झाले आहेत. तर मी धणे आता काढून घेते. त्याच कढईमध्ये आता आपण जिरे भाजून घेऊया. ही धना जिरा पावडर करायला अगदी सोपी आहे. हे बघा इथे 5 मिनिटं झाली आहेत आणि जिरे सुद्धा भाजून झाले आहे. आता मी जिऱ्याला काढून घेते आणि हे मी धना जिरा थंड होण्यासाठी ठेवून देते. हे बघा आता तर इथे जिरा आणि धणे थंड झाले आहेत. हे हाताने आपण मिक्स करायचे आणि हे धना जिरा मिक्सरला लावून घेऊया. तर हे बघा इथे मी मिक्सरला लावून घेतले आहेत. हे बघा इथे आता छान अशी धना जिरा पावडर तयार झाली आहे. आता आपण चाळणी घेऊन इथे आपण ही पावडर चाळून घेऊया. तुमच्याकडे जर मोठी चाळण असेल तर तुम्ही मोठी चाळण घेऊन सुद्धा ही पावडर चाळू शकता. तर इथे मी सर्व पावडर आहे ही मी चाळून घेते. या पावडरमध्ये मी दुसरे कोणतेही मसाले घातलेले नाही आहेत, कारण दुसरे मसाले आपल्याकडे असतातच. तर यामध्ये फक्त ही धना आणि जिराच पावडर आहे. हे बघा आता इथे वरती हे असे आले आहे. ते आता आपण बाजूला काढून ते परत आपण मिक्सरला लावू शकतो. आता आपण ही पावडर काचेच्या बरणीमध्ये भरून घेऊया. तर तुम्ही कोणतीही बरणी घ्या आणि हवाबंद कंटेनरमध्ये भरून ठेवून द्या, म्हणजे ही छान अशी टिकली जाते. तर इथे मी भरून घेते ही बरणी. आणि जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक आणि शेअर करा. चला भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.